सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज आपण जाणून घेणार आहोत महापदान सुत्ताबद्दल। तर एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन विहारामध्ये राहत असताना भिक्खू संघांच्या विनंतीनुसार त्यांच्या पूर्वजन्माची धार्मिक कथा सांगत होते। त्यांनी त्या कथेमध्ये सांगितले की आजपासून 91 कल्पांपूर्वी भगवान अरहंत आणि सम्यक संबुद्ध विपस्सी या जगात प्रकट झाले। त्यांच्यानंतर सिखी, वेसभू, ककुसंध, कोनागमन, काश्यप आणि मग स्वतः भगवान गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध झाले। यांचा संक्षिप्त परिचय दिल्यानंतर भगवान बुद्धांनी विपस्सी बुद्धांच्या जीवन चरित्राचा विस्तारपूर्वक उल्लेख केला। त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील जे भगवान बुद्धां यांचा संक्षिप्त परिचय दिल्यानंतर भगवान बुद्धांनी विपस्सी बुद्धांच्या जीवन चरित्रांचा विस्तारपूर्वक उल्लेख केला। भगवान बुद्धांनी सांगितले की विपस्सी बुद्ध जे होते यांचा संक्षिप्त परिचय दिल्यानंतर भगवान बुद्धांनी विपस्सी बुद्धांच्या जीवन चरित्राचा विस्तारपूर्वक उल्लेख केला। त्यांनी सांगितले की त्यांचे वडील राजा बंधुमान आणि माता देवी बंधुमती होती। विपस्सी बुद्धांचे वडील राजा बंधुमान आणि त्यांची आई बंधुमती होती। त्यांची राजधानी ही बंधुमती होती। विपस्सी बुद्ध तुषित देवता लोकातून पृथ्वीवर जन्माला आले आणि जन्माच्या क्षणीच स्मृती आणि प्रज्ञेने युक्त होते, समाधी आणि प्रज्ञेने युक्त होते। त्यांच्या जन्मानंतर नैमित्तिक ब्राह्मणांनी सांगितले की त्यांचे शरीर महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त आहे। जर ते गृहस्थ म्हणून राहिले तर चक्रवर्ती सम्राट होतील आणि जर संसार त्यागून संन्यास घेतला तर ते सम्यक संबुद्ध होतील। राजा बंधुमान यांनी विपस्सी कुमारासाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधांची व्यवस्था केली आणि पंचकाम गुणांचा भरपूर उपयोग घेण्यासाठी संधी दिली। पण एके दिवशी जेव्हा विपस्सी राजकुमार बाहेर पडले राजमहलच्या, तर त्यांना एके दिवशी एक वृद्ध, एक रोगी, एक मृत आणि एक संन्यासी हे दिसले आणि ह्यांना पाहून त्यांच्या मनात वैराग्याची भावना उत्पन्न झाली आणि त्यांनी आपले केस व दाढी मुंडून काषाय वस्त्र परिधान केले आणि ग्रहत्याग करून संन्यास घेतला। एकांत स्थानी ध्यान करत असताना त्यांच्या मनात विचार आला की हे जग अत्यंत दुःखमय आहे। ह्या जगामध्ये सगळीकडे दुःख आहे। प्रत्येक प्राणी जन्मतो, वृद्ध होतो, मरतो आणि एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो। या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग काय असावा असा त्यांच्या मनामध्ये विचार आला। योग्य चिंतन आणि प्रज्ञेच्या प्रकाशाने त्यांनी जाणले की नामरूपाच्या कारणाने विज्ञान, विज्ञानाच्या कारणाने नामरूप। त्यांनी जाणून घेतले की नामरूपाच्या कारणाने विज्ञान आणि विज्ञानाच्या कारणाने नामरूप। नामरूपाच्या कारणाने 6 इंद्रिय आणि इंद्रियाच्या कारणाने स्पर्श, स्पर्शाच्या कारणाने वेदना आणि वेदनाच्या कारणाने तृष्णा, तृष्णेच्या कारणाने उपादान, उपादानाच्या कारणाने भव, भवाच्या कारणाने जन्म आणि जन्मामुळे वृद्धत्व, मृत्यू, शोक, क्लेश, दुःख या यातना निर्माण होतात असं त्यांनी जाणून घेतलं। या प्रकारे संपूर्ण दुःख समूहाची उत्पत्ती होते। त्यानंतर त्यांनी हेही जाणले की नामरूपाचा निरोध केल्याने विज्ञानाचा निरोध होतो, विज्ञानाचा निरोध केल्याने नामरूपाचा निरोध होतो,
नामरूपाचा निरोध केल्याने 6 इंद्रियांचा निरोध होतो. इंद्रियांचा निरोध केल्याने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाचा निरोध केल्याने वेदनाचा निरोध होतो. वेदनाचा निरोध केल्याने तृष्णेचा निरोध होतो आणि तृष्णेचा निरोध केल्याने उपादानाचा निरोध होतो. उपादानाचा निरोध केल्याने भवाचा निरोध होतो. भवाचा निरोध केल्याने जन्माचा आणि त्यामुळे वृद्धत्व, मृत्यू, शोक, दुःख, क्लेश, यातना या सर्वांचा निरोध होतो. या प्रकारे सर्व दुःखांचा निरोध होतो हे त्यांनी जाणून घेतलं. या संपूर्ण सत्याचे आकलन झाल्यावर बोधिसत्व विपस्सी यांना अशी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की जे पूर्वी त्यांनी कधीच ऐकले नव्हते. त्यांना ज्ञान, प्रज्ञा, विज्ञा आणि प्रकाश प्राप्त झाले. यानंतर बोधिसत्व विपस्सी यांनी 5 उपादान स्कंदाच्या उत्पत्ती आणि नाशाचा अभ्यास केला. त्यांना संपूर्णपणे आकलन झाल्यावर बोधिसत्व विपस्सी यांना अशी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की जे पूर्वी त्यांनी कधीच ऐकले नव्हते. त्यांना ज्ञान, प्रज्ञा, विज्ञा आणि प्रकाश प्राप्त झाला. त्यानंतर बोधिसत्व विपस्सी यांनी 5 उपादान स्कंदाच्या उत्पत्ती आणि नाशाचा अभ्यास केला. 5 उपादान स्कंध कोणकोणते आहेत तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 उपादान स्कंद आहेत. तर हे रूप आहे, हे रूपाचे उत्पत्ती स्थान आहे आणि रूपाचा नाश आहे. वेदना जी आहे ती वेदनाची उत्पत्ती आहे आणि वेदनाचा नाश आहे. संज्ञा आहे तर संज्ञाची उत्पत्ती पण आहे आणि तिचा नाश पण आहे. रूप आहे तर रूपाची उत्पत्ती होते आणि नाश होते. वेदनाची पण उत्पत्ती होते, नाश होते. संज्ञाची पण उत्पत्ती होते आणि नाश होते. संस्काराची पण उत्पत्ती होते आणि नाश होते. विज्ञान आहे, हे विज्ञानाची उत्पत्ती आहे आणि विज्ञानाचा पण नाश आहे. या 5ही स्कंदांच्या उत्पत्ती आणि नाशाचे निरीक्षण करून त्यांच्या चित्तातील सर्व मळ नष्ट झाले आणि ते पूर्णपणे मुक्त झाले. अशा प्रकारे विपस्सी बुद्धांना ह्या 5ही स्कंदांच्या उत्पत्ती आणि नाशाचे निरीक्षण झाले आणि त्यांच्या चित्तातील सर्व मळ नष्ट झाले आणि ते पूर्णपणे मुक्त झाले. सम्यक संबुद्ध झाल्यावर विपस्सी भगवान यांनी आपल्या बुद्ध चक्षुंनी संपूर्ण जग पाहिले. त्यांना विविध प्रकारची माणसे दिसली. अल्प रजयुक्त, अधिक रजयुक्त, तीव्र इंद्रिययुक्त, मंद इंद्रिययुक्त, सुंदर, कुरूप, पटकन समजणारी, उशिरा समजणारी, परलोकात जायला घाबरणारी आणि परलोकात जायला न घाबरणारी, अशा प्रकारे त्यांना विविध प्रकारचे माणसे दिसली. त्यांच्या मनामध्ये विचार आला की जे श्रद्धेने माझे वचन ऐकतील त्यांच्यासाठी अमृतद्वार उघडेल आणि ते मुक्त होतील. यानंतर विपस्सी भगवान यांनी सर्वप्रथम मेधावी राजकुमार खंड आणि पुरोहित पुत्र तिस्स यांना 4 आर्य सत्यांचा उपदेश दिला. त्यामुळे त्यांना विमल धर्मचक्षु प्राप्त झाले. जे काही उत्पन्न होते ते नाश पावते. या प्रकारे त्यांनी धर्म साक्षात्कार केला. सर्व शंका त्यांच्या दूर झाल्या आणि त्यांच्या चित्तातील आस्त्रव सगळे नष्ट झाले. मग अनेक लोक बुद्धांना भेटण्यासाठी आले आणि त्यांच्या उपदेशामुळे संन्यास घेत आश्रवविहीन झाले. अशा प्रकारे अनेक लोक मग बुद्धांना भेटण्यासाठी आले, विपस्सी बुद्धांना, आणि त्यांच्या उपदेशामुळे संन्यास घेत राहिले आणि आश्रवविहीन झाले. त्यावेळी बंधुमती राजधानीत 68 लाख भिक्षूंचा महासंघ होता. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. अशा प्रकारे भगवान बुद्ध हे सांगत होते, भिक्षूंनो, लोकांच्या कल्याणासाठी, सुखासाठी, देव आणि मनुष्यांच्या हितासाठी चारिकेला निघा. एकटे नाही तर जोडीने जा, असे भगवान बुद्ध सांगत होते.
बुद्धांनी जो धम्म दिला तो आधीमध्ये कल्याणकारी, मध्यातही कल्याणकारी आणि शेवटपर्यंत कल्याणकारी, युक्त आणि स्पष्ट, संपूर्ण व शुद्ध ब्रह्मचर्याचा प्रचार करायला सांगितलं. काही लोक दुर्बल दृष्टिकोनामुळे धर्म ऐकत नाहीत. आताची पण अशीच परिस्थिती आहे. काही लोकांचं दुर्बल दृष्टिकोन असते, त्याच्यामुळे ते काही धर्म ऐकत नाही आणि त्यामुळे त्यांना हानी होते, त्यांचेच नुकसान होते. तुम्ही त्यांना धर्म शिकवून मुक्त करा. अशा लोकांना तुम्ही धर्म शिकवून मुक्त करा. अशा प्रकारे भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना उपदेश देत होते. प्रत्येक 6 वर्षांनी प्रतिमोक्षाचे वाचन करण्यासाठी राजधानीत परत या. भगवान बुद्ध त्या सगळ्या भिक्षूंना सांगत होते. हे ऐकल्यानंतर बहुतेक भिक्षू एका दिवसातच चारिकेला रवाना झाले आणि 6 वर्षांनी पुन्हा राजधानीमध्ये परत आले. त्यावेळी विपश्यी भगवान यांनी भिक्षू संघासाठी प्रतिमोक्ष पाठ केला आणि सांगितले, क्षमा आणि सहनशीलता हेच सर्वश्रेष्ठ तप आहे. प्रवर्जित श्रमण कुणालाही पीडा देत नाहीत. बुद्धजन निर्वाणाला सर्वश्रेष्ठ मानतात. क्षमा करणे आणि सहनशीलता हेच सर्वश्रेष्ठ तप आहे. हीच बुद्धांची शिकवण आहे. सगळ्या पापांचा त्याग करणे, पुण्याचा संचय करणे आणि आपलं चित्त मन शुद्ध ठेवणे हीच बुद्धांची खरी शिकवण आहे. अशा प्रकारे आजची ही गोष्ट होती विपश्यी बुद्धांबद्दल. साधू साधू साधू.